Welcome all of you. Today we are learn the new chapter. The chapter name is indices and cube root. This is very important chapter in our syllabus. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण एक एक करत असे एक एक प्रकरण पाहत चाललोय. दोन प्रकरण झालेत. अत्यंत सोप्या पद्धतीने आपण हे दोन प्रकरण अभ्यासले आहेत. आता आपल्याला हे तिसरं प्रकरण अभ्यास करायचं आहे. आता आपण हळूहळू कशा पद्धतीने हे प्रकरण सोपं करता येईल तशा पद्धतीने आपण शिकवण्याचा प्रयत्न करू. पहा ह्या ठिकाणी इयत्ता 7वीला तुम्हाला जे झालं आहे त्याची एकदा रिव्हिजन करू. प्रिव्हियस इयरला जे काही झालं आहे ते आपण पाहू. पहा बरं ह्या ठिकाणी काय सांगतो आहे. प्रकरणाचं नाव आहे इंडायसेस अँड क्यूब रूट. आता पाठीमागच झालं आहे. पहा बरं तुम्हाला ह्या ठिकाणी असं असेल तर हे काय आहे. 5ला काय म्हणतात बेस. 5 इज बेस. 5 इज कॉल्ड बेस अँड 3 इज कॉल्ड ॲज इंडेक्स. पहा घातांक आहे. हा काय आहे घातांक. तुमच्या लक्षात असेल की 5ला काय म्हणतात आणि 3ला काय म्हणतात हे आत्ता 7वीला तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी काय झालेलं आहात शिकलेला आहात. आता त्याच्यानंतर आपल्याला हे कसं वाचन करतात हे माहीत आहे. काय ह्या ठिकाणी 5 काय बेस आहे आणि 3 काय आहे त्याचा इंडेक्स आहे. हे कशा पद्धतीने वाचतात हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. आता 5 raised to 3 आहे म्हणजे 5चा किती वेळेस मल्टिप्लिकेशन आहे. 5चं किती वेळेस मल्टिप्लिकेशन आहे. 5 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 5 म्हणजेच ह्या ठिकाणी 3 टाइम्स आपण 5चं काय करत असतो मल्टिप्लिकेशन करत असतो. ओके. आता आपल्याला काही लॉज पाहिजेत. ओके. काही लॉज आपण शिकणार आहेत. फर्स्ट लॉज आहे काय आहे a raised to the m मल्टिप्लाय बाय a raised to the n किंवा a to the power m मल्टिप्लाय बाय a to the power n. ओके. ह्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशनचं ह्या ठिकाणी हा पहिला लॉज आहे. a to the power m मल्टिप्लाय बाय a to the power n इज इक्वल टू बेस सेम आहे. बेस इक्वल आहे म्हणजेच अशा वेळेस हा फॉर्म्युला काय तयार होईल. नियम ह्या पॉवरची काय करायची फक्त ॲडिशन करायची. मल्टिप्लिकेशनमध्ये ॲडिशन आणि कधी ज्यावेळेस बेस काय असेल सेम. आता दुसरा रूल तुम्हाला पाहिजे a to the power m डिवाइड a to the power n. ओके. ह्या ठिकाणी भागाकार आहे म्हणून बेस इक्वल आहे म्हणून फक्त काय करायची इंडेक्सची काय करायची वजाबाकी करायची. ओके. नेक्स्ट a मल्टी इन ब्रॅकेट a मल्टिप्लाय बाय b ब्रॅकेट रेस टू m आहे. मग अशा वेळेस काय होईल ह्या ठिकाणी aचाही m पॉवर आहे आणि bचाही आहे म्हणजे a टू द पॉवर m मल्टिप्लाय बाय b टू द पॉवर m. ओके. हा झाला थर्ड रूल. आता तिसरा रूल बघा बरं काय आहे. a रेस टू द 0 किंवा a टू द पॉवर 0. पॉवर इंडेक्स किती आहे घातांक किती आहे त्या ठिकाणी 0 असेल तर त्यावेळेस त्याचं आन्सर असतं 1. हे लक्षात ठेवायचं आहे. घातांक 0 म्हणलं की आन्सर किती 1. ओके. आता a टू द पॉवर मायनस m आहे. मायनस m आहे तर ह्या ठिकाणी असं ह्या ठिकाणी लिहू शकतो. हे मायनस आहे आपल्याला प्लस लिहायचं असेल तर फक्त कुठे लिहायचं डिनॉमिनेटरला म्हणजेच रेसिप्रोकल करायचं. काय करायचं रेसिप्रोकल. आता ह्या पॉवर लॉज नंबर 6 a टू द पॉवर m ब्रॅकेट रेस टू द पॉवर n म्हणजेच काय a मल्टिप्लाय बाय mn a रेस टू द mn. आता ह्या ठिकाणी पहा 7 रूल नंबरचा रूल आहे a अपॉन b ब्रॅकेट रेस टू द पॉवर m म्हणजेच हा m हा aचाही इंडेक्स आहे आणि bचाही आहे म्हणजे a टू द पॉवर m अपॉन b टू द पॉवर m. नेक्स्ट पहा बरं आता a अपॉन b रेस टू द मायनस m. पहा हा रूल पहा कसा आहे. पहा हे दोन्ही रूलमध्ये थोडं तुम्हाला सारखे वाटत असतील पण रूल वेगळा आहे.
पहा इथं -m आहे, इथं काय आहे +m आहे. म्हणजे इथं aचा mवा घात छेद bचा mवा घात. आता फक्त हे काय करायचं उलट करायचं. म्हणजेच काय होईल b/a टू द पावर मायनस होती, आता काय झाले प्लस झाली. पहा फक्त काय केलं रेसिप्रोकल घेतला आणि इजिकल टू काय रे b टू द पावर m अपॉन a टू द पावर m. दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट रूल इन युअर सिलेबस. पहा तुमच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे नियम आहेत. हे 8 नियम तुम्हाला पाठच करायचे. खूप सोप्या पद्धतीने आपण हे नियम पाठ करणार आहोत. पहा बरं हे नियम समजले असेल तर आता आपल्याला काय एक्झाम्पल पाहू. ही रिव्हिजन आहे. पहा आता फर्स्ट एक्झाम्पल काय दिलं आहे 3 टू द पावर 5 मल्टिप्लाय बाय 3 टू द पावर 2. म्हणजे बेस सेम आहे आणि बेस सेम असेल तर तुम्हाला सांगितलं आहे काय करायचं आहे बेस एकच लिहायचा आहे 5 + 2 आणि कोणत्या फॉर्म्युला नियमात बसलं पहा लॉज नंबर फर्स्ट आणि काय आलं 3⁻⁷. ओके. आता ह्या दुसरा पहा बरं काय या ठिकाणी डिव्हाइड आहे पण बेस काय आहे सेम. बेस सेम असेल तर काय करायचं भागाकार आहे बेस सेम म्हणजे 7 - 9 = 3 टू द पावर काय -2. 7 मधून 9 जात नाही म्हणून 9 मधून 7 गेले आणि काय दिलं मायनसचं साईन. नेक्स्ट ह्या ठिकाणी काय पहा बरं आता 3 ह्या तिसरा नियम पहा m पहा कितवा नियम आहे हा नियम क्रमांक 6 मध्ये बसतोय. किती क्रमांक 6 मध्ये. पहा बरं काय होईल ह्या दोन्हींचं काय करायचं फक्त गुणाकार म्हणजे काय 3 टू द पावर 4⁵ = 3 टू द पावर काय 20. आता पहा बरं ह्या ठिकाणी काय होईल मायनस निगेटिव्ह आहे. पॉवर निगेटिव्ह असेल तर त्याला पॉझिटिव्ह लिहायचं असलं तर फक्त रेसिप्रोकल करायचा. म्हणजेच काय होईल पहा बरं 1/5⁵ संपला. आता ह्या ठिकाणी a टू द पावर 0 = 1. मग कोणताही नंबर असू द्या काय असू द्या ह्याची व्हॅल्यू डायरेक्ट काय असते 0. 5⁻⁴ = 1. नंतर 5⁻1 असेल तर त्याचं काय असेल त्याचं 5 असेल. येते लक्षात. आता इथं गोंधळ होऊ शकतो. इथं 5चा 0वा घात 1 आलं आणि 5चा पहिला घात किती 5च. आता ह्या ठिकाणी नियम क्रमांक कितीमध्ये बसेल 3. हे मल्टिप्लिकेशन आहे ब्रॅकेटचा काय आहे दुसरा घात आहे. म्हणजेच काय झालं a 5⁻² मल्टिप्लाय बाय 7⁻². अशा पद्धतीने आपण हे सोडवू शकतो. नेक्स्ट आता हे 8 नंबरचा क्वेश्चन कोणत्या नियमात बसतोय पहा बरं 7. a/b ब्रॅकेट रेस्टू अशा पद्धतीने पहा. मग काय होईल 5⁻³ अपॉन 7⁻3. ओके. आता इथं काय 5/7 निगेटिव्ह आहे पॉवर म्हणजे हा पॉझिटिव्ह करायचं असेल तर काय 7 अपॉन रेसिप्रोकल उलट का हा 7 वर घ्या 7/5 आणि आता काय झालं पॉझिटिव्ह झालं आणि परत लिहायचं म्हणलं तर काय 3⁻⁷ अपॉन 5⁻3. अशा पद्धतीने आपण हे लॉज पाहिले. लॉजच्या वर आधारित असणारे एक्झाम्पलही पाहिलेत. ह्याच्यानंतर आपल्याला पुढचा टॉपिक पाहायचा त्याच्यामधलाच पुढचा पॉईंट पाहायचा आहे द मीनिंग ऑफ नंबर्स विथ रॅशनल इंडायसेस. टॉपिकचं नाव आहे मीनिंग ऑफ द नंबर्स विथ रॅशनल इंडायसेस. इंडायसेस कशा आहेत रॅशनल असतील तर त्या ठिकाणी आपल्याला ते कसे वाचतात कसं लिहितात हे सगळं पाहायचं आहे. त्याच्यातली फर्स्ट मेथड आहे मीनिंग ऑफ द नंबर्स व्हेन इंडेक्स इज अ रॅशनल नंबर ऑफ द फॉर्म 1/n. पहा कोणत्या फॉर्ममधले आपण नंबरचा सुरुवातीला इंडेक्स पाहतोय 1/n. आता पाहूत बरं ह्या ठिकाणी एक पहिलाच ह्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल पहा हे ह्या ठिकाणी एक्झाम्पल घेतलं आहे स्क्वेअर ऑफ a
is written as a square. Okay, square of a is written as a square. आणि स्क्वेअर रूट कसं लिहितात? स्क्वेअर रूट ऑफ ए, स्क्वेअर रूट ऑफ ए is written is written as काय? is written as square root of a. हे अशा पद्धतीने किंवा दुसरंच आहे ए काय? स्क्वेअर रूट ऑफ ए किंवा सेकंड रूट ऑफ द ए. अलग लक्षात? हे अशा पद्धतीने हे लिहिलं जातं. फर्स्ट एक्झाम्पल आपण घेतोय. स्क्वेअर रूट ऑफ ए इज रिटन स्क्वेअर ऑफ ए इज रिटन ए स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट ऑफ ए इज रिटन ॲज स्क्वेअर रूट ऑफ ए और सेकंड रूट ऑफ द ए. आता हिथं स्क्वेअर रूट म्हणजे हिथं ह्याची कोटी किती असते? 2 असते. हिथं काही नाही म्हणजे इथे किती असतं? 2 असतं. अलग लक्षात? ह्याची कोटी किती असते? 2 असते. नेक्स्ट आता आपण सेकंड एक्झाम्पल पाहू. स्क्वेअर ऑफ 8 इज रिटन काय? स्क्वेअर ऑफ 8 इज रिटन ॲज काय? 8 स्क्वेअर म्हणजेच काय? 8 मल्टिप्लाय बाय 8 इज इक्वल टू 64. स्क्वेअर ऑफ 8 इज रिटन 8 स्क्वेअर म्हणजे 8 मल्टिप्लाय बाय 8 इज इक्वल टू 64 आणि 64चं स्क्वेअर रूट काय होईल? पहा बरं. स्क्वेअर रूट ऑफ 64 इज काय आहे? स्क्वेअर रूट ऑफ 64 इज रिटन कसं लिहितात? पहा रिटन ॲज. कशा पद्धतीने? हे स्क्वेअर रूटचं काय आहे? साईन आहे. स्क्वेअर रूट ऑफ 64 किंवा और काय? और ह्या ठिकाणी काय म्हणणार? ह्या ठिकाणी परत म्हणू शकतात. काय म्हणू शकतात? सेकंड रूट ऑफ द ए. येते का लक्षात? सेकंड रूट ऑफ द ए अशा पद्धतीने तुम्हाला ह्या ठिकाणी लिहावं लागेल. तर क्वेश्चन नंबर आपण 3 पाहूत कशा पद्धतीने आहे. पहा बरं. आणखी क्यूब ऑफ 3 इज काय आहे? क्यूब ऑफ 3 इज काय? 27. क्यूब ऑफ 3 इज 27 आणि हेच आपल्याला क्यूब रूट लिहायचं असेल तर कसं लिहायचं? क्यूब रूट ऑफ 27 इज काय? क्यूब रूट ऑफ 27 इज रिटन ॲज कसं लिहितात? पहा बरं. ह्या ठिकाणी अशा पद्धतीने 27 पण ह्या ठिकाणी ऑर्डर थी लिहावं लागते. ही काय असते? ऑर्डर असते, कोटी असते. इथं 3 लिहिलं तरच क्यूब रूट, नाहीतर ते काय होतं? स्क्वेअर रूटच होतं. और काय म्हणणार? और क्यूब रूट ऑफ 27. इथं 3 म्हणजेच काय? क्यूब रूट किंवा थर्ड रूट ऑफ द 27. अशा पद्धतीचे एक्झाम्पल आपण पाहू शकतो. किंवा आणखी एक एक्झाम्पल आपल्याला पाहायचं आहे. पहा बरं. एक्झाम्पल काय पाहूत आपण? 4 ह्या ठिकाणी काय म्हणून एक एक्झाम्पल पाहूत. काय? स्क्वेअर ऑफ 4 इज काय? 16. स्क्वेअर ऑफ 4 इज 16 अँड हेच आपल्याला स्क्वेअर रूट घ्या बरं. काय लिहिता येईल? स्क्वेअर रूट
ऑफ 16 इज रिटर्न ॲज. कसं लिहितात पहा, रिटर्न ॲज दोन प्रकार लिहिलं जातं. काय, स्क्वेअर रूट ऑफ 16 और दुसरं काय, काय सेकंड रूट ऑफ द 16. अशा पद्धतीने आपल्याला हे लिहिता येतं. आणखी आपल्याला पाचवं एक्झाम्पल जरी घ्यायचं म्हणलं तरी तेही आपल्याला घेता येतं. पहा, फोर्थ पॉवर ऑफ, या ठिकाणी फिफ्थ पॉवर ऑफ 5 इज किती आहे. पहा बरं, फिफ्थ पॉवर ऑफ वाटलं तर फिफ्थ नको, आपण काय करू, फोर्थ पॉवर ऑफ 5 इज किती आहे, 625. पहा, तेच आपल्याला कसं रिटर्न करायचं आहे पहा बरं. फोर्थ रूट ऑफ कितवं, फोर्थ रूट ऑफ 625 रिटर्न ॲज. कसं, ह्या ठिकाणी हे साईन इथं लिहायचं 625 आणि ऑर्डर किती लिहायची, 4. और कशा पद्धतीने, फोर्थ रूट ऑफ द 625. अशा पद्धतीने हे तुम्हाला लिहावं लागेल. तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल तर आपण आता ह्याच्यानंतरचा जो काही प्रॅक्टिस सेट आहे तो त्या ठिकाणी काय करणार आहेत, सोडवणार आहोत. प्रॅक्टिस सेट पहा बरं, काय दिलं आहे प्रॅक्टिस सेटमध्ये ते आपण बारकाईने पाहू. पहा,